नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण GDCA मे 2026च्या पेपर क्रमांक 3 मधील अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक विषयावर बोलणार आहोत. आपला उद्देश अगदी स्पष्ट आणि थेट आहे. फरक स्पष्ट करा या प्रश्नातून 16 गुण खिशात टाकणं. आज आपण 17 अत्यंत महत्त्वाच्या लेखापरीक्षण म्हणजेच ऑडिटिंग संकल्पनांची तुलना पाहणार आहोत, ज्या परीक्षेत हमखास विचारल्या जातात. चला तर मग सुरू करूया. आता या सर्व संकल्पनांची आपण 5 मुख्य विभागांमध्ये विभागणी केली आहे. पहिलं म्हणजे लेखापरीक्षणाचे प्रकार, मग उत्पन्न, खर्च आणि साठा. तिसरं आहे मालमत्ता, कर्जे आणि निधी. चौथं प्रक्रिया आणि अंतर्गत नियंत्रणे आणि शेवटी चुका, अफरातफर आणि अहवाल. या तार्किक रचनेमुळे हे सगळे क्लिष्ट वाटणारे मुद्दे अगदी सहज लक्षात राहतील. तर वळूया आपल्या पहिल्या विभागाकडे, लेखापरीक्षणाचे मुख्य प्रकार. बघा, पुनर्लेखापरीक्षण आणि चाचणी लेखापरीक्षण यांच्यातील फरक अगदी साधा आहे. जेव्हा आधी झालेलं ऑडिट असमाधानकारक वाटतं, तेव्हा सर्व व्यवहारांचं पुन्हा मुळापासून परीक्षण केलं जातं. त्याला म्हणतात पुनर्लेखापरीक्षण. याचा उद्देश असतो प्रत्येक चूक शोधून काढणं. पण वेळेची बचत करायची असेल आणि सर्व व्यवहारांऐवजी फक्त काही निवडक सॅम्पल तपासले, तर ते झालं चाचणी लेखापरीक्षण म्हणजेच टेस्ट ऑडिट. यासोबतच आर्थिक आणि परिव्यय म्हणजे कॉस्ट ऑडिटचा फरकही समजून घेणं गरजेचं आहे. फायनान्शियल ऑडिटमध्ये संपूर्ण आर्थिक व्यवहारांची सत्यता तपासली जाते, पण कॉस्ट ऑडिटमध्ये फक्त उत्पादित वस्तूंचा खर्च, कच्चा माल आणि उत्पादन प्रक्रियेवरच काटेकोरपणे लक्ष दिलं जातं. आता वेळेशी निगडीत 2 महत्त्वाचे ऑडिट प्रकार पाहूया: सतत आणि मध्यावधी लेखापरीक्षण. सतत लेखापरीक्षण हे वर्षभर ठराविक अंतराने, जसं की दर महिन्याला चालतं. याचा फायदा काय? तर चुका लगेच शोधता येतात आणि त्यावर ताबडतोब उपाय करता येतो. पण मध्यावधी लेखापरीक्षण म्हणजेच इंटरिम ऑडिट हे 2 वार्षिक लेखापरीक्षणांच्या मधल्या काळात होतं. आणि हे का केले जातं माहितीये? याचा सर्वात मोठा उपयोग लाभांश म्हणजेच डिव्हिडंड जाहीर करण्यासाठी होतो. पुढे आहे व्यवस्थापन आणि विशेष अंकेक्षण. मॅनेजमेंट ऑडिट हे व्यवस्थापनाच्या स्वतःच्या इच्छेनुसार केलं जातं. संस्थेची कार्यक्षमता आणि धोरणांची अंमलबजावणी कशी चालू आहे हे पाहण्यासाठी हे होतं. या उलट विशेष अंकेक्षण म्हणजे स्पेशल ऑडिट हे सक्तीचं असतं. ते केवळ एखाद्या विशिष्ट संशयास्पद व्यवहाराची किंवा गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी थेट सरकार किंवा निबंधकांच्या आदेशानुसारच पार पाडलं जातं. कामाच्या नियोजनातही खूप मोठा फरक असतो. लेखापरीक्षण कार्यक्रम ही ऑडिटरने स्वतःच्या सोयीसाठी तयार केलेली एक सविस्तर पण लवचिक रूपरेषा असते. कामाच्या प्रगतीनुसार यात कधीही बदल करता येतो. पण वार्षिक लेखापरीक्षण कार्यक्रम तो पूर्ण वर्षासाठी किंवा आर्थिक वर्षाच्या शेवटी केलेला एक आराखडा असतो, जो सहसा अपरिवर्तनीय असतो, कारण त्यामध्ये कायदेशीर आणि वैधानिक गरजा पूर्ण करण्यावर मुख्य भर दिलेला असतो. आता पुढच्या विभागाकडे येऊया: उत्पन्न, खर्च आणि साठा. हे सगळे आपले दैनंदिन आर्थिक नोंदींचे महत्त्वाचे भाग आहेत. हे समजून घेणं खूप सोपं आहे. महसुली घटक म्हणजेच रेव्हेन्यू आयटम्स हे रोजच्या जगण्यासारखे आहेत. ते व्यवसायाच्या दैनंदिन आणि वारंवार होणाऱ्या कामकाजाशी जोडलेले असतात. यांचा फायदा फक्त एकाच आर्थिक वर्षापुरता मिळतो आणि त्यांची नोंद ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये होते. पण भांडवली घटक म्हणजेच कॅपिटल आयटम्स हे एखाद्या मोठ्या दीर्घकालीन गुंतवणुकीसारखे असतात. ते वारंवार होत नाहीत, जसं की मोठी मशिनरी खरेदी करणं किंवा कर्ज फेडणं. यांचा फायदा अनेक वर्षे मिळतो आणि साहजिकच हे ताळेबंदात म्हणजे बॅलन्स शीटमध्ये दाखवले जातात. आता स्टॉकबद्दल बोलूया. आरंभी शिल्लक माल म्हणजे ओपनिंग स्टॉक, जो वर्षाच्या सुरुवातीला विक्रीसाठी उपलब्ध असतो. याची नोंद ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला होते. आणि अखेर शिल्लक माल म्हणजे क्लोजिंग स्टॉक, जो वर्षाच्या शेवटी न विकलेला उरतो. इथे परीक्षेच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे याचं मूल्यांकन मूळ किंमत किंवा बाजारभाव यापैकी जे कमी असेल त्यावर केलं जातं. हे अजिबात विसरायचं नाही. आणि याची नोंद कुठे होते? तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या संपत्ती बाजूला. वळूया आपल्या तिसऱ्या विभागाकडे: मालमत्ता, कर्जे आणि निधी. ताळेबंदातले हे अतिशय कळीचे घटक आहेत. दृश्य मालमत्ता म्हणजेच टँजिबल ॲसेट्स म्हणजे ज्यांना स्वतःचं असं भौतिक अस्तित्व असतं, जे आपण पाहू शकतो, जसं की जमीन किंवा इमारत. आणि यांवर घसारा म्हणजे डेप्रिसिएशन आकारलं जातं. याविरुद्ध अदृश्य मालमत्ता म्हणजे इनटँजिबल ॲसेट्स, ज्यांना पाहता येत नाही, जसं की गुडविल किंवा ट्रेडमार्क, आणि यांचं परिशोधन म्हणजेच अमॉर्टायझेशन केलं जातं. आता निधी आणि तरतूद यामधला फरकही खूप विचारला जातो. निधी म्हणजे फंड हा भविष्यातल्या विस्तारासाठी नफ्यातून बाजूला काढलेला एक पर्याय असतो. नफा असेल तरच निधी उभारता येतो,
पण तरतूद म्हणजे प्रोव्हिजन ही भविष्यातल्या ज्ञात जबाबदाऱ्यांसाठी असते आणि संस्थेला नफा असो वा तोटा ती करणं कायदेशीररित्या बंधनकारक असतं. आता कर्जाचा विचार करूया. खात्री असणं किंवा नसणं इथे खूप महत्त्वाचं ठरतं. संशयित कर्ज म्हणजेच डाऊटफुल डेट्स यामध्ये पैसे बुडण्याची केवळ शक्यता असते, पण खात्री नसते. म्हणूनच यासाठी एक तरतूद करून ठेवली जाते. पण बुडीत कर्ज म्हणजेच बॅड डेट्स म्हणजे असं कर्ज जे परत मिळण्याची आता कोणतीही शक्यता उरलेली नाही. ही प्रत्यक्ष झालेली हानी आहे, जी थेट नफातोटा खात्याला खर्च म्हणून दाखवली जाते आणि संपत्तीतून वजा केली जाते. पुढे जाऊया विभाग 4 कडे, प्रक्रिया आणि अंतर्गत नियंत्रणे. संस्थेची सुरक्षितता कशी टिकवली जाते ते इथे पाहूया. अंतर्गत तपासणीची म्हणजेच इंटरनल चेकची रचनाच मुळी इतकी हुशार असते की विचारू नका. समजा एने एक काम केलं की बी ते तपासतो आणि बीचं काम सी तपासतो. कामाची अशी एक साखळीच तयार केलेली असते, ज्यामुळे एका विभागाचं काम दुसऱ्याकडून आपोआप क्रॉस चेक होतं. यामुळे चुका होण्याची किंवा घोटाळा होण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात येते. अंतर्गत नियंत्रण आणि अंतर्गत लेखापरीक्षण यात वेळेचा एक खूप मोठा फरक आहे. असं समजा की अंतर्गत नियंत्रण हे दारात उभ्या असलेल्या एखाद्या अलर्ट सुरक्षा रक्षकासारखं आहे. काम चालू असतानाच रोजच्या व्यवहारात चुका रोखण्यासाठी ते सतत लक्ष ठेवून असतं. याउलट अंतर्गत लेखापरीक्षण हे काम पूर्ण झाल्यानंतर मागून येणाऱ्या तपासणीचा सारखं आहे. सर्व व्यवहार पूर्ण झाल्यावर ते पूर्वलक्षी प्रभावाने त्या हिशेबांची तपासणी करतं. आता सत्यापन आणि मूल्यांकन यातील फरक समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सत्यापन म्हणजे व्हेरिफिकेशन. हे मालमत्ता खरोखरच अस्तित्वात आहे का आणि तिची कायदेशीर मालकी संस्थेकडे आहे का हे तपासण्याचं काम आहे, आणि हे काम ऑडिटर स्वतः करतो. पण मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन, म्हणजे त्या मालमत्तेची बाजारातील अचूक किंमत निश्चित करणं. हे काम ऑडिटर करत नाही, तर ते व्यवस्थापक किंवा बाह्य तज्ज्ञांकडून करून घेतलं जातं. ऑडिटरने फक्त कोणाच्या शब्दांवर विश्वास का ठेवू नये याचं हे उत्तम उदाहरण आहे. चौकशी म्हणजे इन्क्वायरी हे केवळ माहिती मिळवण्यासाठी तोंडी विचारलेले प्रश्न असतात. उदाहरणार्थ, संस्थेत मुव्हमेंट रजिस्टर आहे का असा प्रश्न विचारला तर ती झाली चौकशी. पण इथे समोरचा खोटी माहितीही देऊ शकतो ना. म्हणूनच तपासणी म्हणजे इन्स्पेक्शन महत्वाचं ठरतं. तपासणी म्हणजे तेच रजिस्टर प्रत्यक्ष हातात घेऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं आणि खात्री करणं. साहजिकच चौकशीपेक्षा तपासणीची विश्वसनीयता नेहमी 100 पटीने जास्त असते. आणि आता आपण आलोय आपल्या शेवटच्या म्हणजे 5व्या विभागाकडे. चुका, अफरातफर आणि अहवाल. ऑडिटचा अंतिम टप्पा. चुका आणि अफरातफर यात सर्वात मोठा फरक कशाचा असेल तर तो आहे मानवी हेतूचा. चुका या अनावधानाने किंवा निष्काळजीपणामुळे होतात. यात फसवण्याचा कोणताही हेतू नसतो, त्यामुळे साध्या तपासणीतही त्या लगेच उघडकीस येतात. पण अफरातफर म्हणजेच फ्रॉड हा मात्र जाणून बुजून फसवणुकीच्या उद्देशाने रचलेला एक कट असतो. तो अत्यंत हुशारीने आणि जाणीवपूर्वक लपवलेला असतो, त्यामुळे तो शोधून काढणं ऑडिटरसाठी एक मोठं आव्हान असतं. हे सर्व शोधून काढल्यानंतर येतो तो अहवाल. नियमित लेखापरीक्षण अहवाल हा संपूर्ण आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडतो आणि तो कायद्यानुसार देणं पूर्णपणे बंधनकारक असतं. मात्र विशेष अहवाल म्हणजे स्पेशल रिपोर्ट हा एखाद्या विशिष्ट घटनेसाठी किंवा संशयास्पद व्यवहाराच्या तपासासाठीच तयार केला जातो. हा अहवाल सर्वांसाठी नसतो. तो केवळ मागणीनुसार किंवा विशेष परिस्थितीनुसार मर्यादित स्वरूपात दिला जातो. परीक्षेच्या उत्तम तयारीसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट 8530804274. पुन्हा सांगतो, 8530804274 या क्रमांकावर स्वतःचं नाव, शिक्षण आणि GDCA एक्झाम 2026 PDF असा व्हॉट्सॲप मेसेज नक्की पाठवा. यामुळे अभ्यास साहित्य आणि PDF नोट्स मिळतील, ज्या या 16 मार्कांच्या तयारीसाठी नक्कीच मोलाच्या ठरतील. आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. जर अफरातफर हे अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्धरित्या लपवली जात असेल आणि चौकशी दरम्यान समोरून सहजपणे खोटी उत्तरे दिली जाण्याची शक्यता असेल, तर कोणतंही लेखापरीक्षण खरोखरच 100% अचूक आणि निर्दोष असू शकतं का? या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.